मित्रांनो ही जी लाल माती आहे बुरमाची, त्याचं पाणी पूर्णपणे बघा हायवेवर आलेलं आहे. हे बघा काय परिस्थिती आहे जरा एकदा समोर बघा. बापरे, म्हणजे असं वाटतच नाही की आपण हायवेवरून गाडी चालवतोय कुठेतरी. तर मित्र म्हणेन की जरा थोडं चिपळूण साईडला वगैरे येत आहे आणि ते पण परशुराम घाटा मार्गे, तर जरा थोडा विचार करा. हे बघा इकडे पूर्णपणे मित्रांनो दरडवट्टा खाली आलेली आहे. हे बघा हे इकडे बॅरिकेड वगैरे लावण्याचं काम चालू आहे. टोटल धबधब्याचं स्वरूप झालेलं आहे मित्रांनो पूर्णपणे या परशुराम घाटाला. बिलकुल थांबू नका मित्रांनो ह्या पॅच मध्ये तरी. बघा काय परिस्थिती आहे तुम्ही एकदा बघा. आता या घाटाची पण अक्षरशः भीती वाटायला लागलेली आहे, कारण कधी काय होऊ शकतं, दरड तर कधी पडू शकते अशी कंडिशन आहे. मित्र घरी चाललो होतो मुंबई गोवा हायवेने आणि जाता जाता परशुराम घाटातून जात होतो. तर म्हटलं अजून एक तुम्हाला लेटेस्ट अपडेट देतो भर पावसातली. तुम्हाला आता पुढे एक अपडेट देणार आहे, कारण प्रचंड पाऊस चालू आहे चिपळूणमध्ये. आणि कशा प्रकारे परशुराम घाटामध्ये जेव्हा वेळेला भरघोस पाऊस चालू असतो त्यावेळेला काय कंडिशन असताना ती तुम्हाला दाखवतो. चला व्हिडिओला सुरुवात करूया. परशुराम घाटामध्ये आहोत आता आपण, आणि आता आज तारीख आहे बरोबर 5 आणि बघू शकता पूर्णपणे अक्षरशः धुमाकूळ घालतोय पाऊस. आणि मित्रांनो ही जी लाल माती आहे बुरमाची, त्याचं पाणी पूर्णपणे बघा हायवेवर आलेलं आहे. हे बघा तुम्हाला दिसत असेलच. आता ऍक्च्युअली कसं आहे फोर व्हीलरमध्ये आपण, हे बघा काय परिस्थिती आहे जरा एकदा समोर बघा. बापरे, म्हणजे असं वाटतच नाही की आपण हायवेवरून गाडी चालवतोय कुठेतरी एखाद्या आपण एक म्हणतो ना खाणीमध्ये किंवा असं आल्यासारखी आपल्याला फिलिंग येते. बघा पूर्ण अगदी लाल लाल माती, आणि हीच एक मोठी भीती आहे की कधी दरड खाली येऊ शकते परशुराम घाटामध्ये. हे बघा बघता ना तुम्ही पूर्ण अगदी पाणी बघा, पूर्ण अगदी हायवेवर आलेलं आहे पाणी. आणि खूप डेंजर कंडिशन आहे मित्रांनो, कारण इथून मागे काल तर पाऊस अफाट चालू होता आणि आज तर त्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि पाणी देखील चिपळूणमध्ये भरायला सुरुवात झालेली आहे अशी देखील एक न्यूज आलेली आहे. तर मित्र म्हणेन की जरा थोडं चिपळूण साईडला वगैरे येत आहे आणि ते पण परशुराम घाटा मार्गे, तर जरा थोडा विचार करा. नाहीतर मग आजच्या दिवशी जरा तुम्ही थांबलात तरी चालणार आहे. ही एक मित्रांनो एक मोठी अपडेट आहे तुमच्यासाठी, खास एक लेटेस्ट अपडेट मी आणतोय. हे बघा पूर्ण अगदी बघत चला, टोटल अगदी बुरमाची माती आहे. आणि आता थोड्याच वेळामध्ये आपला ॲक्च्युअल परशुराम घाट चालू होईल, ते देखील तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडे पूर्णपणे मित्रांनो दरडवट्टा खाली आलेली आहे. हे बघा हे इकडे बॅरिकेड वगैरे लावण्याचं काम चालू आहे. टोटल म्हणजे एवढी सध्या कंडिशन बेकार चालू आहे मित्रांनो या परशुराम घाटात. काय लेवलचं काम झालंय, कसं काय झालंय ते आता आपण बोलू शकत नाही आहे. बट एक जी अपडेट आहे ती आपण आता बघतो आहोत, ती मी तुम्हाला शेअर करतोय. आजची तारीख आहे मित्रांनो 5 आणि वाजलेले आहेत बरोबर 3:30. आजची ही अशी अपडेट आहे. तर विनाकारण मित्रांनो अजिबात या परशुराम घाटाने प्रवास करू नका आज तरी, कारण खूप डेंजर कंडिशन आहे मित्रांनो. अगदी खेडला पण तीच कंडिशन आहे आणि चिपळूणला पण तीच कंडिशन आहे. आणि कसं आहे मध्ये हा घाट सेक्शन लागतो परशुराम घाट, त्यामुळे तिथे एक मोठी भीती असते. सो आता बघूया, आज दिवसाभरात मी तुम्हाला अपडेट देत राहणारच आहे. आता बघा आपण आता परशुराम घाटात लागलेलो आहोत. ॲक्च्युअल जो पार्ट आहे डेंजर तो आता थोड्याच वेळामध्ये चालू होईल. तर आता आपण एकदम महत्त्वाच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि समोरच बघा मित्रांनो ह्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम झालेलं आणि त्या ठिकाणी आता आपण आलोय. जरा थोडी गाडी हळू घ्या. हे बघा बघू शकता मित्रांनो, म्हणजे अक्षरशः काय परिस्थिती झालेली आहे बघा तुम्ही. ह्या ठिकाणी थांबणं किती रिस्की आहे ते तुम्ही आता बघा. धबधब्याचं स्वरूप झालेलं आहे मित्रांनो पूर्णपणे या परशुराम घाटाला. बिलकुल थांबू नका मित्रांनो ह्या पॅचमध्ये तरी. बघा काय परिस्थिती आहे तुम्ही एकदा बघा. ते इतकं भयानक वातावरण झालेलं आहे ना मित्रांनो आज. आता या घाटाची पण अक्षरशः भीती वाटायला लागलेली आहे, कारण कधी काय होऊ शकतं, दरड तर कधी पडू शकते अशी कंडिशन आहे. पहा हे बघा पाण्याचा तुम्ही फक्त फोर्स बघा. सो मी तर म्हणेन की विनाकारण अजिबात परशुराम घाटामध्ये थांबण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो, वारंवार सांगतोय. कारण खूप डेंजर प्रमाणामध्ये चिपळूणमध्ये सध्या पाऊस चालू आहे.